केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने शुक्रवार को अपनी किताब संघतील मानवीय व्यवस्थापन का विमोचन किया। यह किताब आरएसएस के ऑपरेशनल स्टाइल वहां कैसे काम होता है इस पर जोर देती है। वहीं इस मौके पर आरएसएस के अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील अंबेकर भी मौजूद रहे। इस दौरान गडकरी ने बताया कि 11 साल पहले उन्होंने ई रिक्शा चलाने के लिए अहम कदम उठाए और सोच लिया था कि ई रिक्शा लाने के लिए एक बार नहीं 100 बार भी कानून को तोड़ना पड़ेगा तो तोड़ेंगे। गडकरी ने कहा कि उनके जीवन का सबसे बड़ा काम साइकिल रिक्शा की जगह ई रिक्शा लाना है, क्योंकि साइकिल रिक्शा में मानव को खींचता था, वहीं काफी कष्टदायक था। वहीं मौके पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा, पैसा कमाना गुनाह नहीं है। मैं सभी कार्यकर्ताओं को बताता हूं कि पैसा कमाना चाहिए, लेकिन राजनीति पैसा कमाने का धंधा नहीं है। वहीं इस मौके पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने और क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। आणि म्हणून हे देशाकरता समाजाकरता काही केलं पाहिजे, लोकांच्या अडचणीकरता केलं पाहिजे, व्यक्तिगत स्वार्थाकरता नाही, पण देशाकरता केलं पाहिजे। हा जो भाव आहे हा आहे म्हणून करता आला। आणि एक गोष्ट ही नेहमी आती, जसं राष्ट्रवाद आहे, राष्ट्र सर्वोपरी आहे, की जे जगात आहे ते आपल्या देशात असलं पाहिजे। आपला देश सर्व दृष्टीने सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे। या देशातला गाव गरीब मजदूर शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे। आणि हे मनात भाव आहे की हे करायचं असेल तर स्वाभाविकपणे आपल्याला त्याकरता काम करणारी एक जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, ओनरशिप पाहिजे, कमिटमेंट पाहिजे। ही शेवटी व्यक्ती निर्माणातून येते। आज देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या आहे। की आपलं कन्व्हिक्शन म्हणजे एखादा माणूस कुठल्याही विचाराचा, ते विचार आपल्याला पटो अथवा न पटो, पण त्याचा प्रामाणिकपणे तो त्या विचाराशी प्रामाणिक आहे। आणि म्हणून विचारांशी कटिबद्धता म्हणजे समाजाशी कटिबद्धता, देशाशी कटिबद्धता आणि गरीब माणसाशी कटिबद्धता। मी काही साधू नाही, संन्यासी नाही, त्यागी तपस्वी बलिदानी नाही, सामान्य व्यक्ती आहे। पण मला एवढं शिकायला मिळालं, जे आता गीतात होतं, मनसा सततम स्मरणीयम, की आपण जे काही असेल, आपण तर जरूर आपण सुखी राहायला पाहिजे, पण आपण सुखी राहताना आजूबाजूला जर दुःखी असतील तर त्यांचे डोळे पुसून त्यांनाही मदत करणं आपलं तेवढंच कर्तव्य आहे। मी नेहमी स्टारबक्सचं पुस्तक वाचलं आणि मी नेहमी माझ्या मुलांना नेहमी एक गोष्ट सांगतो की त्याने त्याच्या जीवनचरित्रात सुंदर सांगितलं, जेव्हा तुम्हाला मोठं यश मिळतं तेव्हा त्याचा आनंद तुम्हाला एकट्यालाच जर होत असेल तर त्या आनंदाला काही अर्थ नाहीये। पण तुम्हाला यश मिळाल्यावर त्याचा आनंद तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकाऱ्यांना आणि तुमच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींना होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने दॅट इज द ट्रू मिनिंग ऑफ सक्सेस। आणि हे जे आहे हे छोटे छोटे मानवी व्यवस्थापनामधले पैलू जे आहेत हे खूप महत्वाचे आहेत। मी काही चार्टर्ड अकाउंटंट नाही आहे, पण माझ्या हिमतीमुळे माझं नाव मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सेलेबल झालं। मी एनएचएल सांगतो, तुम कुछ नहीं बोल, मेरा नाम चिपका इसलिए तुमको पैसे मिल रहे हैं। मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्या दिवशी जातो, आम्ही आता आमचं इन्व्हिट मॉडेल लॉन्च केलं आणि आम्हाला 7 दिवसाचा मुदत होती। पहिल्या दिवशी 7 तासात ओव्हर सबस्क्राईब झालं 7 टाइम्स। पाऊस पडला पैशाचा। मी गोव्यात होतो आमच्या परिवाराबरोबर। मला आमचा मेंबर फाइनेंसचा नंबर आला, फोन आला, साहब कैसा भी कर अभी मुंबई निकल आई है। मैं ऐसे कैसे निकल आई है, मैं परिवार के साथ आया हूं। बोले इतना पैसा वापस कैसे करूंगा, मेरे लिए दिक्कत होगी, वो घंटी बजाकर बॉम्बे से इसको खत्म करो। मी आलो, वाजवली घंटी, बंद केलं ते। काल माझ्याकडे अमेरिकेतले खूप धनवान व्यक्ती होते, त्यांच्याबरोबर 4 गोरे व्यक्ती होते आणि ते आले। ते मला म्हणाले, हम आपको पैसा देना चाहते हैं, आप में इन्वेस्ट करना चाहते हैं। इंग्लिशमध्ये बोलत होतो। तेवढ्यात ते इंडियन माणसाला मी हिंदीत सांगितलं की मेरे को अब दुनिया की इन्वेस्टमेंट नहीं चाहिए, मेरे पास पैसे की कमी नहीं है। अब मैंने इन्विट मॉडल में जो गरीब लोग हैं, सफाई कामगार, चपरासी, कांस्टेबल, सरकारी नौकर, शिक्षक, पत्रकार, इनको मुझे धनवान बनाना है और मेरे मॉडल में 50% शेयर मैं उनको दे रहा हूं। 1.05% इंटरेस्ट हर साल उसको मिलेगा और उनके अकाउंट में हर महीने में जमा होगा महीने का इंटरेस्ट। और ज्यांना मी दिले त्यांचा 100 रुपयाचा शेअर 160 रुपयाला झाला। जे शेअरची किंमत पण वाढली आणि पैसे पण मिळाले।
तो म्हणलं मैं ये मैक्वेरी कैनेडियन फंड वगैरह अभी ये आप ज्यादा आओ मत, समय खराब मत करो, मैं तुमको नहीं धनवान बनाता हूं। मैं इस देश के गरीब आदमी को धनवान बनाने का मेरा कार्यक्रम है, मैं छुपाता नहीं। तुम्हारा, तुम इंडियन ओरिजिन के हो, तुम्हारा बताओ कुछ होगा तो बाकी मुझे पैसे की कोई जरूरत नाही। सिंगापूरला मी गेलो होतो, तिथली एक मोठी कंपनी आहे आणि त्यांनी त्यावेळी आमचा मसाला बॉन्ड होता। अँबॅसेडरनी खूप प्रयत्न केला, मी केला आणि अनाशात सिंगापूरचे राष्ट्रपती माझ्या खूप चांगल्या परिचयाचे आहेत। मी त्यांच्याकडे गेलो, त्यावेळी अर्थमंत्री होते आणि तामिलियन आहेत आणि त्यांनी पण त्या कंपनीला फोन केला, पण त्यांनी 3,000 कोटी काही गुंतवले नाही। आणि मग आत्ता वर्षभरानंतर ते माझ्याकडे डेलिगेशन वाले सिंगापूरवाले, मी सांगितलं ऑफिसला चहा बिस्किट काय यांना नाश्ता चहा द्या, यायचा 1 रुपया नाही पाहिजे, कारण मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा यांनी पाठ फिरवली, अब मुझे पैसे की जरूरत नहीं। चहा पाणी केलं, नमस्कार केला, मैं बताऊंगा ठीक आहे। आणि माझा अनुभव असा आहे की आपण जर चांगलं काम केलं आणि चांगलं झालं तर पैशाची काही कमी नाही आहे, बिलकुल कमी नाही आहे। आणि फक्त या देशाकरता काम केलं पाहिजे, हे स्पिरिट कुठून येणार? आणि ते काम निरपेक्ष भावनेने केलं पाहिजे, पैसे खाऊन नाही केलं पाहिजे। पैसा कमवणं गुन्हा नाही, मी सगळ्या कार्यकर्त्यांना नेहमी पैसा कमवलाच पाहिजे, बिकॉज नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक, हे विवेकानंदांनी सांगितलं आहे। पण राजकारण हा पैसे कमवण्याचा धंदा नाही आहे। आणि म्हणून मला आनंद आहे की जे जे गोष्टी मला माझ्या सामान्य कार्यकर्त्याला जे व्यक्ती निर्माणाचे संस्कार मिळाले विद्यार्थी परिषदमध्ये, संघामध्ये, माझ्या आईकडून, ती माझ्या यशस्वीतेची सगळ्यात मोठी पुंजी आहे। आणि म्हणून जेव्हा हे बीबीसी वाल्यांनी मला जेव्हा विचारलं आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं की हा एक मानवीय संबंध, टीम वर्क, ह्युमन रिलेशनशिप आणि सगळ्यांनी डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, डिव्हिजन ऑफ पॉवर अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ वर्क, ह्या सगळ्या संघामध्ये आहेत। कामाचं वाटप, कार्यकर्ता, टीम वर्क, सामूहिक विचार विनिमय, कोणाला दाटायचं असेल तर एकट्यात दाटा, चूक काढायची असेल एकट्यात काढा, सामूहिक नका काढू, छोटे छोटे पैलू आहेत। हे दत्तोपंत ठेंगडेंनी, यशवंतराव केळकरांनी, भाऊराव देवरसांनी त्यांच्या कृतीतून अनेक वेळा मी पाहिलं। मी भाऊरावच्या मृत्यूपूर्वी एक काम त्यांनी माझ्यावर सोपवलं होतं, मी संघ कार्यालयात गेलो, दुपारी 3:30-4ची वेळ होती, त्यावेळी लायब्ररीच्या वरती एक तिथे ते होते, एक उन्हाची वेळ, टेम्परेचर साधारण खूप उन्हाळ्यात मे महिन्यातले दिवस होते आणि मी फक्त पाहिल्यावर मला वाईट वाटलं। म्हटलं भाऊरावजी इतनी धूप है, ये कूलर भी नहीं चल रहा है, इसमें पानी भी नहीं और आप यहाँ सोए हो, आप ऐसा क्यों करते हो, आपकी तबीयत की चिंता क्यों नहीं करते? ते म्हणाले मला, नितीन मेरी चिंता मत कर, देश की चिंता कर। म्हणजे आपल्या आयुष्य सगळं समाजाकरता, देशाकरता पूर्णपणे समर्पित केलेले त्यांचं व्यक्तिमत्व मी बघितलं आणि शेवटच्या काळात एक कुठेही स्वतःचा विचार नाही केला। बाळासाहेबांच्या बाबतीतही मी जवळून बघितलं। सुदर्शनजींच्या शेवटच्या काळामध्ये एकदा ते मृत्यूपूर्वी मी भोपाळला गेलो होतो, त्यांनी आठवण काढली म्हणून, आणि मी कालच मोहनजीं मी विमानात बरोबर आलो तेव्हा मी त्यांना ही आठवण सांगितली। ते म्हणले, नितीन बायोफ्युएलचा हा अजेंडा पुढे गेला पाहिजे, देशामधलं फॉसिल फ्युएलचं आयात कमी झालं पाहिजे, या देशातला शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे, हा विषय तू सोडू नको शेवटपर्यंत ने। आणि मला आज आनंद आहे की आज इथेनॉल, मेथेनॉल, बायोडिझेल, एलएनजी, सीएनजी, इलेक्ट्रिक, हायड्रोजन सगळं देशात आलं आणि याचा संबंध हवा इंधन पण तयार झाला आता, पर राईस स्ट्रॉ पासून बायो सीएनजी तयार झाला, आता हायड्रोजन तयार होणार आहे आणि या देशातला गाव गरीब मजदूर शेतकरी समृद्ध संपन्न होणार आहे। हे आजपासून 30-35 वर्षापूर्वी हे होऊ शकतं, कोणी विश्वास ठेवायला तयार नाही।